घटना काय होती आणि कशामुळे आपल्या भाषेला मारहाण केली? भाच्याला कंपनीतून त्याला अचानक त्या ठिकाणी उचललं त्याला आणि घाटामध्ये त्याला मारलं. सुजित भोसले आणि निलेश यादव यांनी नंतर सातारा पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्या ठिकाणी सुद्धा अमानुष जनावराप्रमाणे त्याला मारलं. आणि मी फोन केला तर कुठं आहे, तर त्यांनी स्पीकरवर ठेवला. बोल म्हणले, मामाचा फोन आला. तर बसा म्हणला, मी सातारा शहर पोलीस स्टेशनला, आम्ही कुटुंबासह सर्व कुटुंबासह मी पोलीस स्टेशनला गेलो. त्याला इतकं अंग सुजलेलं होतं, डोळे लाल बदल झाले, ते तोंडातून फेस येत होता. आणि जनावराप्रमाणे त्याला असं वधवून घेतलं की तू मामाच्या सांगण्यावर गाडी फोडली असं बोल. खोटा षडयंत्र तयार केलं पोलिसांनी आणि षडयंत्र तयार करून भाच्याला अमानुष मारलं. आणि नंतर मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला सुद्धा म्हणले त्याची पिशवी करा. मी म्हटलं काय करायची, काय गुन्हा केला आहे का? माझीच गाडी 6 वेळा फुटली, तुमच्याकडे न्याय मागतोय आम्ही आणि नाही ह्याची पण धिंड काढा. आणि त्यावेळेला आम्हाला DYSP वैशाली करुकर मॅडमकडे नेलं. मध्यंतरी एक फिर्यादी अशी आली होती की फिर्यादी देणारा तो हे गुन्हेगार निघाला होता. घटना मध्यंतरी आली होती. हो हो, त्यानुसार तीच घटना आहे का? आणि त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली, कारवाई ही खोटी कारवाई केली, षडयंत्र रचलं भाच्यावर. म्हणजे हे मी वरिष्ठाकडे तक्रार करत होतो ना, गाडी फोडलेली नाही, ही कुठे तर थांबले असं त्यांना वाटलं. तर हे षडयंत्र आहे, भाच्यानं केलंच नाही. आणि मी सुद्धा माझी स्वतः गाडी कशी फोडू शकत, जाळू कशी शकत? हां, मी न्याय मागा जातोय. माझ्याच खोटा गुन्हा दाखल करून हे षडयंत्र रचलेलं आहे. संबंधित पोलीस सातारा शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागातील जे पोलीस आहेत त्यांच्या गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात येईल. वरिष्ठ पातळीवर मला न्याय मिळावा. आणि अशोक कुंडी खाडे, बिहारी गुंड राजदास आणि राहुल दास आणि त्याचे मित्र हे 6 गाडी फोडण्याच्या ह्याच्यात ते सामील आहेत. तेच फोडलेले आहे. आणि गाडी फोडण्यामागचं कारण की मी दिवाणी दावा दाखल केलेला आहे कोर्टात 574/2023ला. आणि नंतर कोर्टाने स्टे दिला आणि कोर्ट ऑफ कंटेंट म्हणजे स्टे दिल्यानंतर त्यानं दंडीशाहीनं बांधकाम केलं. कोर्टात स्टे असून सुद्धा मी कोर्ट ऑफ कंटेंट दाखल केलेलं आहे. कोर्टाची ऑर्डर आहे आणि मी कोर्टाचा हे माघार घेण्यासाठी हे माझ्यावर षडयंत्र रचलं. आणि कोर्टात अजून प्रलंबित आहे, चालू आहे. तर मला न्याय मिळावा. आणि मी कलेक्टरच्या ऑफिस पुढं उपोषणाला बसणार आहे न्याय भेटला. आणि न्यायाला दाद मागणार आहे. वरिष्ठ पातळीवरून न्याय मिळावा, माझी ही विनंती. जर हा न्याय जर तुम्हाला ह्याच्याविषयी नाही मिळाला तर पाऊल काय राहणार आहे? आणि पोलीस तक्रार तर मी न्यायाला दाद मागणार आहे आणि कुटुंबासह कलेक्टर ऑफिसच्या पुढे उपोषण.